आपण लिंबाचं लोणचं नेहमी बनवतो, पण अशा प्रकारे अगदी चटपटीत, चटकदार, पाचक आणि अगदी जिभेला चव आणणारी लिंबाची कँडी तुम्ही कधी बनवली आहे का? तर हीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सपना आणि सपनाच किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण वर्षभर टिकणारी लिंबाची कँडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे, वर्षभर टिकते आणि चवीला मात्र अगदी अप्रतिम लागते. चला तर मंडळी, जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी त्यासाठी अर्धा किलो म्हणजे जवळपास 13-14 लिंब घेतलेली आहेत. लिंबे छान आपल्याला पातळ सालीची लिंब वापरायची आहेत, जाड सालीची लिंबे इथे वापरायची नाही आहेत. आता ही लिंबे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि त्यानंतर पाण्यातून काढून छान कोरड्या कापडाने पुसून घेतली. आता ही लिंबे आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तर लिंबाचा जो देठाकडचा भाग आहे तो अशा पद्धतीने आधी आपल्याला काढून टाकायचे. दोन्ही साईडचे भाग आपण काढून टाकणार आहोत. बघा, यामध्ये अजिबात रस नाही आहे, त्यामुळे हे सालीकडचा भाग आपल्याला काढायचा आहे. आणि आता आपल्याला याच्या पातळ पातळ स्लाईस करून घ्यायच्या आहेत. तर याचे काप बघा, अगदी खूप जाडही करायचे नाही आहेत आणि खूप पातळही करायचे नाही आहेत. मध्यम जाडीच्या या चकत्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये ज्या बिया आहेत त्या देखील आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आणि जी सुरी घेणार आहोत ते आपल्याला धारदार सुरी घ्यायची आहे, म्हणजे लिंब आपल्याला व्यवस्थित कट करता येतील. नाहीतर त्याचा रस खूप वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित खूप दाब देऊन कट करायचे नाही आहेत. तर अशा प्रकारे बघा, एका लिंबाच्या मी इथे स्लाईस करून घेतलेल्या आहेत. आता या स्लाईस आपण एका चाळणीवरती काढून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा रस असेल तो खालच्या भांड्यामध्ये निथळून येईल. तर अशा प्रकारे इथे मी सगळे लिंब कट करून घेतलेली आहेत. बघू शकता, खूप जाडही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. आता या सगळ्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत मी ते कुकरच्या डब्यामध्ये घेतलेल्या आहेत. या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्यात. तर त्यासाठी इकडे बघा, मी कुकर गरम करायला ठेवला. पाणी उकळलं की त्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आहे आणि त्यावरती अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे. त्यामध्ये पाणी जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता कुकर झाला. कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता आपण त्यासाठी लागणारं इतर साहित्य बघूया. तर इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा चाट मसाला, साधारण 1.5 चमचा मी साधं मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा काळं मीठ म्हणजेच सैंधव मीठ घेतलेलं आहे. तर आता जे जिरे आणि ओवा आहे तो आपल्याला कढईमध्ये थोडासा गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची छान पावडर बनेल. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला जिरे आणि ओवा घ्यायचा आहे आणि अगदी हलकासा आपल्याला गरम करायचा आहे. तर मध्यम आचेवरतीच एक 2-3 मिनिट हा ओवा आणि जिरे आपण गरम करून घेणार आहोत. तर बघा, इथे आपला ओवा आणि जिरे चांगले भाजून झालेले आहेत. तर आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. आता याचं झाकण काढायचं आहे. कुकरच्या आपल्याला 3च शिट्ट्या करायच्या आहेत, त्याहून जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत, नाहीतर लिंबे आपली जास्त शिजण्याची शक्यता असते. किंवा कुकरऐवजी तुम्ही चाळणीमध्ये या फोडी वाफवून घेतल्या तरी देखील चालणार आहे. आता या लिंबाच्या फोडीमध्ये थोडंसं पाणी सुटलेलं आहे, तर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर एका भांड्यावरती मी चाळण ठेवली आणि चाळणीवरती ह्या लिंबाच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत. आता इथे या लिंबाच्या फोडी बघा, अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. खूप जास्तही शिजवायच्या नाही आहेत आणि खूप कच्च्याही ठेवायच्या नाही आहेत. तर अशा प्रकारे बघा, जो खाली लिंबाचा रस साचलेला आहे त्याचा तुम्ही लिंबाच्या सरबतासाठी वापर करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरे, ओवा, काळं मीठ, चाट मसाला आणि साधं मीठ घेतलेलं आहे आणि आता याची आपल्याला छान अशी पावडर बनवून घ्यायची. तर इथे बघा, हा मसाला तयार झाला. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. आता इथे मी साधारण 1-1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता बघा, एक मोठी कढई इथे मी गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये या लिंबाच्या फोडी घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये साधारण मी 1 वाटी म्हणजे साधारण 200 ग्रॅम साखर घातलेली आहे. तर अर्धा किलो लिंबांसाठी 200 ग्रॅम साखर पुरेशी होते. तर बघा, अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद आचेवर अधूनमधून हलवत आपल्याला या फोडी या साखरेमध्ये परतून घ्यायच्या आहेत. जसं जसं कढई गरम होत जाईल तसं तसं ही साखर वितळू लागते आणि याचा छान पाक बनायला सुरुवात होते.
तर शक्यतो या लिंबाच्या फोडींचा आकार न बदलता याला आपल्याला सावकाशपणे हलवत राहायचं आहे. अगदी अधूनमधून हलवलं तरी देखील चालणार आहे. तर बघा, एक 5 ते 6 मिनिटांमध्येच ही साखर पूर्णपणे इथे विरघळलेली आहे आणि याचा पाक बनायला आता इथे सुरुवात झालेली आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आणि मध्यम आचेवरतीच याला आपल्याला हलवत राहायचं आहे. आता एकदा साखर वितळली की मग आपल्याला थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली तरी देखील चालणार आहे. तर साधारण बघा, एक 10 ते 12 मिनिटांमध्ये इथे लिंबाच्या फोडी बघा, त्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि यामधला साखरेचा जो पाक आहे तो आटायला देखील सुरुवात झालेली आहे. तर आता या स्टेपला आपल्याला जो आपण मसाला तयार करून ठेवला होता तो सगळा मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित सगळ्या फोडींना लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमीच करायची आहे आणि कमी आचेवरतीच हे आपल्याला थोडंसं परतत राहायचं आहे. आपण लिंबाचं लोणचं तर नेहमीच बनवतो, पण अशा प्रकारे ही कँडी तुम्ही नक्की तयार करून बघा, कारण लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात. कारण याची चव अगदी अप्रतिम बनते. आंबट, गोड, तिखट, खारट आणि हलकासा सालींचा कडवटपणासुद्धा या कँडीमध्ये उतरलेला असतो. त्यामुळे अगदी 5 चवींचं एकत्रीकरण तुम्हाला या कँडीमध्ये दिसून येईल. अगदीच कोणी आजारी असेल किंवा कोणा जिभेला चव नसेल तर ह्या लिंबाची एक फोड जरी तुम्ही खाल्ली ना तरी तुमच्या जिभेला चांगली चव येणार आहे. तर इथे बघा, यामधला पाक पूर्णपणे आटलेला आहे आणि हलकासा चिकटपणा या फोडींना आलेला आहे. आता मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता तुम्ही इथे या फोडी बघू शकता. अगदी सगळा मसाला मस्त सगळ्या फोडींना लागलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा, या एका ताटामध्ये मी एक बटर पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती या फोडी आपल्याला अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पसरून ठेवायच्या आहेत आणि अगदी 1 ते 2 दिवस या फोडी आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, मी 2 दिवस या फोडी उन्हामध्ये सुकवून घेतल्या. थोड्याशा फॅनच्या हवेखालीसुद्धा ठेवल्या होत्या. तर अशा प्रकारे ही कँडी इथे आपली तयार झालेली आहे. या लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे कोणतेही त्वचेचे आजार होत नाहीत. वजन नियंत्रित राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हे कँडी अतिशय फायदेशीर आहे. तर इथे बघा, या फोडी मी सुकवून घेतलेल्या आहेत तरी देखील अगदी छान रसरशीत दिसत आहेत. आता या फोडी आपण हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरापर्यंत अगदी छान टिकवून ठेवू शकतो. फक्त काळजी एवढीच घ्यायची की याला एकदा बरणीत भरून ठेवलं की याला अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही, तरच त्या वर्षभर टिकायला मदत होते. तर मंडळी, उन्हाळा सुरू झाला असला तरी अजूनही लिंबे महाग झालेली नाहीत, तर अजिबात उशीर न करता लगेच ही रेसिपी तयार करायला घ्या. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.